प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू. तर आज या निनादने खूप धिंगाणा घालून ठेवलाय. तो निनाद अमेला म्हणत असतो, आम्ही ना आमच्या पाहुण्यांना खूप एंटरटेन करतो. काय ग नेत्रा, यांना सांगायचं का आपण जो खेळ खेळतो त्याबद्दल? जीव वाचवण्याचा गेम खेळतो आम्ही, आणि जीव वाचला की नेत्राला फार भारी वाटतं. काय ग नेत्रा? नेत्रा म्हणत असते, तुम्ही का ओढताय यांना सगळ्यामध्ये? निनाद सोडून द्या ना यांना. निनाद म्हणत असतो, मी थोडी बोलवलं यांना इथे, हे चालले सिंहाच्या गुहेमध्ये, आणि सिंह थोडीच सोडत असतो आल्यावर एकदा. सिंह किती खुंखार आहे हे कळेलच आता यांना. आणि हा तुझा यार, याचीच तर वाट बघत होतो मी. सगळ्यात आधी या तुझ्या याराची शिकार करणारे मी. प्रेक्षकांना शशांक खूप प्रॅक्टिकल उत्तर देतो. भारी. तो म्हणतो, यार काय यार, ती कलिग आहे माझी, माझं लग्न झालंय. निनाद म्हणतो, पण तुझ्यासाठी झाली आहे ना त्या इन्स्टिट्यूट मध्ये परत ती, आणि लग्न झालं म्हणून काय झालं, प्रेम तर होऊच शकतं ना. तेव्हा शशांक म्हणतो, हे बघा, माणुसकीच्या नात्याने आम्ही तिला सोडवायला इथे आलोय, बाकी काही नाहीये. निनाद म्हणतो, माणुसकी आणि हिच्यासाठी लायकी तरी आहे का या बाईची? नेत्रा म्हणते, हो नसेल माझी लायकी, पण प्लीज माझ्यामुळे ह्यांना त्रास देऊ नका. तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. मी नोकरी सोडते, मी युकेला येते तुमच्या बरोबर, पण यांना सोडा. निनाद नेत्राला चाकू दाखवत असतो. सगळेजण जोरजोरात ओरडत असतात, निनाद नेत्राला काही करू नकोस. निनाद म्हणत असतो, जास्त बडबड करू नकोस, तोंड शांत ठेव, कळलं का तुला? निनाद आता बाहेर गेलाय. आता हे सगळेच खूप टेन्शन मध्ये. प्रेक्षकांनो नुसते एकमेकांकडे हतबल होऊन बघतात. माई अप्पूला घरभर शोधत असतात, आवाज देत असतात, अगं अप्पू ये खाली, खायला काही हवं असेल तर ये. सुवाई म्हणतात, का शोधताय तुम्ही अप्पूला? माई म्हणतात, अगं तिला काही खायला हवं असेल ना म्हणून आवाज देतीये, किती वेळ झाला काही खाल्लं नाहीये तिने. पन्ना काकू म्हणते, बाबी वंशाच्या खोलीत झोपली असेल ती. मग ह्या तिघीच्या तिघी रिलॅक्स होतात आणि तिथेच ओसरीत गप्पा मारत बसतात. माई म्हणतात, बाई माझं पण लक्ष लागे ना. पन्ना काकू म्हणते, हो ना, अप्पूचं पण लक्षच लागणार नाही हे सगळं येईपर्यंत. माई म्हणतात, तिकडे काय झालं असेल ग सुवा? सुवाई म्हणतात, कशाला काळजी करताय माई, आपली कानेटकरांची सेना गेलीये ना तिला वाचवायला, आणि विजयादशमीच्या दिवशी गेलेत, विजयी होऊनच येतील. पन्ना काकू म्हणतात, ती नेत्रा एवढं कटकारस्थानं करते, अशी कशी त्या माणसाच्या जाळात अडकली असेल हो? सुवाई म्हणतात, काय माहिती पन्ना, अगं काय आहे ना, राक्षस असतो की नाही, अगं तो नेहमी दानवाच्याच रूपात येतो असं नाही. रावण नाही का साधूच्या वेशात आला होता, तिच्या नवऱ्याचं पण काहीतरी असंच असेल. वागला असेल सुरुवातीला चांगला, पण नंतर दाखवले त्याने रंग. म्हणजे मी ऐकलंय की फार पैसे बिसे आहेत म्हणे त्याच्याकडे, शशांक असं म्हणत होता. आणि बोलता बोलता नेत्रा म्हणाली होती की एका मोहाच्या क्षणाला मी बळी पडले आणि आयुष्यभर आता मला पश्चाताप होतोय वगैरे. पन्ना काकू म्हणते, अरे देवा. आता माई म्हणतात, विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणतात, ते झालं असेल नेत्रा बरोबर. बाबी आत्या येते आणि म्हणते, अरे वा, माझ्या तिन्हीच्या तिन्ही वंश अगदी निवांत बसलेल्या दिसत आहेत गप्पा मारायला. माई म्हणतात, अहो नाही हो वंश, नेत्राबद्दलच बोलत होतो आम्ही. बिचारी नेत्रा, ऐकलं ना आम्ही, तिचं हे सगळं, काळजीच वाटते हो आम्हाला तिची. आणि सहज सुवाई म्हणतात, अहो वंश, अप्पू झोपली आहे का तुमच्या खोलीत? बाबी आत्या म्हणते, मला नाही माहिती, माझ्या खोलीत नाही झोपली ती. आता मात्र घाबरून जातात माई आणि सुवाई आणि म्हणतात, अगं बाई, इतक्या वेळ तुमच्याच खोलीत होती ना ती? बाबी आत्या म्हणतात, नाही अगं, तू तिला दुर्गा मातेची गोष्ट सांगत होती ना माई, ती वर गेली असेल, मी तर आत्ताच खाली येते. आता दोघी एकमेकींकडे इकडे बघायला लागतात की मग अप्पू गेली कुठे? आता प्रेक्षकांनो, हा ना रिव्ह्यू जरा पचनी पडत नाहीये, पण आता ठीक आहे. तर आता हा निनाद दुर्गा मातेची पूजा करताना दाखवलाय, ठीक आहे, आज दसरा आहे त्यानिमित्ताने कदाचित दाखवलं असेल. नेत्रा या सगळ्यांना म्हणत असते, तुम्ही जा इथून, निनाद खूप वाईट माणूस आहे, तो काहीही करू शकतो. आता मानसीला टेन्शन आलंय, ती म्हणत असते, अहो कसं करायचं आता आपण? शशांक आणि अमेय म्हणतायत, शांत राहा, थोडंसं डोकं शांत ठेवा, काही ना काही मार्ग मिळेल. प्राची म्हणते, किती विचित्र माणूस आहे हा, बाहेर देवीची पूजा करतोय आणि घरात बायकोला वाटेल तितका त्रास देतोय, काय माणूस आहे हा. तेवढ्यात अप्पू घुसलीये तिथे आतमध्ये. ओ दादा, मसाले घ्यायचे का मसाले? निनाद म्हणतो, कोण हवंय तुम्हाला? आता अप्पू म्हणते, पहिल्यांदा मी कोण आहे ते तुम्हाला सांगते, मी हाय सकू मसालेवाली, माझ्याकडे सगळे मसाले आहेत. म्हणजे हल्दी आहे, तिखट आहे, मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे, तिखट मसाला आहे, माझ्याकडे लई मसाले आहेत. कोणता मसाला पाहिजे तुम्हाला? दादा आहेत ना, हे बघा, हा मसाला लईच चांगला आहे बघा दादा. निनाद मनात विचार करायला लागतो, ही त्या गँगचीच दुसरी कोणीतरी दिसतीये, मग इतक्या वेळ कुठे दडून बसली होती ही? अप्पू इकडे तिकडे बघायला लागते, तिला कोणीच दिसेना. मग ती निनादच्या तंद्रीला तोडते आणि म्हणते, साहेब अहो, तुमच्या त्या ह्या घरात नाही का? आता निनाद म्हणतो, हा तुम्हाला मॅडमनीच बोलवलं असेल ना, बसा तुम्ही, मी बोलवतो त्यांना. अप्पू म्हणते, कशाला आतमध्ये वगैरे दादा, मी इथे बरी आहे. बोलवा ना तुम्ही मॅडमला बाहेर, मला 3-4 ठिकाणी जायचंय ना. आता हा म्हणतो, आराम करा, पाणी प्या, जरा शांत व्हा ना.
अप्पू म्हणते मला गार पाणी प्यायची सवयच नाहीये दादा, नको नको मी इथंच उभी राहते, मॅडमला बोलवता का? निनाद म्हणतो अहो मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, चला ना आतमध्ये. अप्पू म्हणते काही गरजच नाहीये ना, कशाला. आता तो निनाद जोरात ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो ए आवाज नाही करायचा, मला माहिती आहे तू त्या गँगमधलीच आहे, येतेस का गपचूप का. आता त्याने तिचा हात धरलाय जोरात. आता अप्पूच्या हातात असं तिखट आणि अप्पू अक्कल हुशारीने त्याच्या डोळ्यात तिखट टाकते आणि आतमध्ये येते रूममध्ये. निनाद त्याचे डोळे चोळत बसतो. इकडे हे सगळेजण एकमेकांना सोडवायचा प्रयत्न करत असतात आणि ऑलमोस्ट त्यांनी एकमेकांची दोरी सोडलीच असते. आता अप्पूला तिथे बघून सगळेच जण घाबरून गेलेत. अप्पू यांना बघून घाबरली आहे. शशांक खूप चिडतो अप्पूवर आणि म्हणतो तुला कळतंय का अपूर्वा, तू कशाला आली आहेस इथे, तुला किती समजून सांगितलं, तू ऐकतच नाहीस ना. अप्पू म्हणते अरे खडूस थांब जरा, आधी सगळ्यांना सोडवतं दे. शशांक म्हणतो तू कशाला आलीस अपूर्वा इथे, तुला सांगितलेलं कळत नाही का गं. अप्पू म्हणते अरे तुमचे फोन लागत नव्हते, काही कळायला मार्ग नव्हता, काय करायला हवं होतं मी, माई सुवाई पन्ना काकू किती टेन्शनमध्ये. शशांक म्हणतो आम्ही सगळे एकत्र होतो ना इथे, काही ना काही केलं असतं आम्ही, तू इथे कशाला आलीस अपूर्वा, तुला कळत नाही का गं तू प्रेग्नंट आहे. अगं तो माणूस किती विचित्र आहे अपूर्वा, अगं कशी रिस्क घेतलीस तू अशी. नेत्रा म्हणतेस हो बरोबर बोलतोय शशांक, तुम्ही इथे सगळेजण का आलायत. अप्पू तू का आलीस इथे, अगं तुला माहिती नाहीये तो निनाद कसा आहे. अप्पू म्हणते नेत्रा ताई शांत हो, अगं ज्या माणसाचं टेन्शन आहे ना आपल्याला तो माणूस इथे येणार नाहीये ग, मी त्याच्या डोळ्यात तिखट टाकलंय बघा, माझे हात लाल झालेत ना, मी चिली पावडर फेकलीये त्याच्या डोळ्यात, बसला असेल डोळे चोळत. आता नेत्रा खूप घाबरते. इकडे हा निनाद स्वतःचे डोळे पुसतो, पाणी वगैरे मारून घेतो डोळ्यावर, पण त्याचे डोळे भयंकर जळत असतात आणि तो खूप चिडतो आता अप्पूवर. इकडे अप्पूला कॉन्फिडन्स असतो की तिने जे केलंय ते जबरदस्त केलंय. शशांक म्हणतो तू वेडी आहेस का अपूर्वा, हिने तिखट घातलं त्याच्या डोळ्यात, आता तो आणखीन चिडेल आपल्यावर. अप्पू आता सगळं सांगायला लागते. त्याला डाऊट आला होता ना मी मसालेवाली बनून आले तर तुमच्यातलीच एक आहे म्हणून, अरे तो मला पण खेचून आत आणत होता म्हणून मी तिखट टाकलं रे त्याच्या डोळ्यात. शशांक म्हणतो तुला कळतंय का अपूर्वा, आता बाहेर जाताना किती प्रॉब्लेम होणार आहे, तू असं करायला नको होतंस, आपलंच चुकलं, आपण ना हिचं ऐकलं, ही प्लॅन शिजवत होती ना तेव्हा आपण नाही म्हणायला पाहिजे होतं. आता दोघंही तिथे भांडायला लागतात. अप्पू म्हणते मी काही फोर्स केला नव्हता तुम्हाला की प्लॅनमध्ये तुम्ही सामील व्हाच म्हणून. आंबे म्हणतो गप्प बसता का, भांडू नका, आधी आपण इथून निघायचा प्रयत्न करूयात. नेत्रा म्हणते हे बघ शशांक, अप्पूचं समजू शकते, भावनेच्या भरात ती वागली, पण तू का सगळ्यांना इथे घेऊन आलायस, पुढचा विचार करायचा होतास ना तू. तेवढ्यात निनाद येतो आणि म्हणतो नेत्रा कधी नव्हे ते पहिल्यांदा ही बरोबर बोलली आहे, खरंच का आलीये ग ही लोक इथे, आपण गेलो असतो की यू केला, आता सगळेजण इथे आलेच आहे तर आदर आतिथ्य करावंच लागेल आपल्याला. नेत्रा म्हणत असते हे बघा निनाद, मी तुम्ही म्हणाल तिथे यायला तयार आहे, मी नाही बोलवलं इथे यांना, हे आले तिथे माझ्या मदतीसाठी, पण प्लीज त्यांना काहीच झालं आपल्या वादामध्ये तर मला त्रास होईल, मला नाही आवडणार, प्लीज निनाद सोडा ना त्यांना. पण निनाद आणखीन हायपर होतो आणि सगळ्यांवर रिव्हॉल्वर असा ताणतोय. शशांक म्हणतो शांत शांत, अरे निनाद आपण बोलून काहीतरी मार्ग काढूयात ना, शांत हो तू. आता हा निनाद शांत होण्याचं नाटक करतोय आणि म्हणतोय जा तुम्ही, माझा मूड बदलायच्या आत तुम्ही सगळे निघून जा, नेत्रा तू सुद्धा निघून जा, अरे जा लवकर माझा मूड बदलेल पुन्हा, असं म्हणून तो सगळ्यांनाच निघून जायला सांगतोय. आणि आता त्याचे डोळे चोळत बसलाय, तो खूप तिखट गेलेलं असतं ना त्याच्या डोळ्यामध्ये. आता हे सगळेचे सगळे बघतायत की हा खरंच म्हणतोय जा म्हणून. अप्पू नेत्राचाही हात धरते आणि सगळेच तिथून निसटायला लागतात. बाहेर जाऊन बघतात तर काय, त्यांनी त्या निनादने बाहेर दरवाजाला लॉक लावलेलं असतं आतून बरं का. तर आता हसत हसत तो बाहेर येतो निनाद आणि म्हणतो ए नेत्रा, अगं तू काही येडी समजलीस का मला. नेत्रा तुझ्यासारखी मूर्ख बाई असेल या जगात वाटलं नव्हतं मला, आणि तुझी फौज पण मूर्खच निघाली ग, हे आत्ता कळालं मला. तुम्हाला काय वाटलं सहजासहजी मी तुम्हा सगळ्यांना इथून जाऊ देईल, या जगातनं एखादा प्लंबर, एखादी भाजीवाली, मसालेवाली, फुलवाली गेली तर काय फरक पडणार नाहीये. सगळे खूप घाबरलेले असतात निनादला. निनाद म्हणतो तुला माहिती आहे का, सगळ्यात पहिल्यांदा मी वाद करणार जो सगळ्यात शेवटी आलाय, आणि त्याने अप्पूला धरलंय आता आणि सगळ्यांना धमकवत असतो मागे वा मागे वा. नेत्रामध्ये असते तिला सोड रे निनाद, तिला सोड. पण आता निनाद म्हणतो हिला तर मी गोळीच घालणार आहे, माझ्या डोळ्यात मसाले घालते काय. निनाद म्हणतो जो माझ्या वाटेत येतो ना त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतात, हिच्या डोक्यातच गोळी घालतो मी. नेत्रा म्हणत असते सोडा तिला, ती प्रेग्नेंट आहे, असं करू नका. आता मात्र अप्पूचे धाबे दणाणलेत प्रेक्षकांनो, आणि अप्पू चांगलीच घाबरली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि शशांक सुद्धा आता इकडे माई सुवाई सगळे घरभर अप्पूला शोधताय आणि कुठेच अप्पू मिळत नाहीये. सुवाई म्हणतात मला ना पक्की शंका आहे की ही नक्की नेत्राच्या घरी गेली असणार आहे. पन्ना काकू चिडते आणि म्हणते किती वेळेला समजावा तिला, ती ऐकतच नाही, स्वतःच खरं करते, किती विक्षिप्त आहे तो माणूस नेत्राचा नवरा, आणि तिथे जावं का. सुवाई म्हणतात खरंच ना, हिला समोर एवढं मोठं सत्य दिसतंय, कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालायचा.
पन्ना काकू चिडते आणि म्हणते ती न कधीच कुठली गोष्ट गंभीर घेत नाही, काही झालं म्हणजे आता. माई म्हणतात अगं पन्ना, दसऱ्याच्या दिवशी असं काही अशुभ बोलू नको गं. अगं अप्पूला फोन करा, ती गेली असेल तर. शशांकला फोन लावतात बाबी आत्या आणि प्रत्येकाला फोन लावून बघतात, पण कोणाचा फोन कोणीच उचलत नाही. प्राची आहे, मानसी आहे, सुवाई म्हणतात कोणाला तरी फोन लागेल बघा, पण कोणीच फोन उचलत नाही आहे. कोणाचा तरी फोन, कोणाकोणाचा फोन बंद येतोय. बाबी आत्यांना नवलच वाटते, कोणाचाच फोन कसा लागत नाहीये. आता घरच्या बायकांचे पण धाबे दणाणले आहेत आणि भाभी आत्याला पण चांगलंच टेन्शन आलंय. शशांक या निनादला धमकवत असतो, सोड माझ्या बायकोला, नाहीतर मी. आता हा निनाद म्हणतो, मी तुझ्या बायकोच्या डोक्यात गोळी घालणारच. तुझी बायको आणि तिच्या पोटातलं पोर दोघेही मरणार आता. नेत्रा म्हणते तुम्हाला कसं माहिती ती प्रेग्नेंट येते. सॉरी प्रेक्षकांनो, आधी नेत्र म्हणत नाही ती प्रेग्नेंट आहे म्हणून, पण निनादला आधीच माहिती असतं की अप्पू प्रेग्नेंट आहे. माझ्या तोंडून चुकून निघून गेलं. मानसी चिडते आणि म्हणते तुला लाज वाटत नाही का, तू पण कोणाच्या तरी पोटी जन्म घेतलायस ना रे, प्रेग्नेंट पैवर असा हल्ला करतोयस. आता तो निनाद म्हणतो चुप्पा बस, तुझी चिकचिक बंद कर. आलायत नाही ते चालत चालत पायानी माझ्या घरात, आता 4 खांद्यावरून इकडनं जाणार तुम्ही. शशांक निनादला शांत करायचा प्रयत्न करत असो, हे बघ निनाद, मी माणसं ओळखतो, तू खरंच खूप चांगला माणूस आहेस, तुम्ही चांगला संसार कराल नाही, म्हणजे नेत्रा आणि तू चांगले राहाल सोबत. असतात रे काही मानसिक अडचणी असतात, त्रास असतात, तू उपचार घे त्यावर. माझी खात्री आहे तुमचा संसार अगदी छान सुखाचा होईल. स्वतःला चांगली संधी तर देऊन बघ तू. आता तो निनाद म्हणत असतो मला अक्कल शिकवायची गरज नाहीये, पण अप्पूने या दोघांच्या बोलण्यामध्ये हातातून तिखट काढलंय आणि त्या निनाच्या डोळ्यात घातलंय आणि सगळेच जण आता खूप घाबरलेत आणि काहीसा थरार दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आता हा थरार बघत असताना तुम्हाला काही मूवीजची आठवण येईल हे मात्र नक्की. आता हे सगळेचे सगळे त्या निनादच्या मागे आवाज न करता चालताय. तेवढ्यात अप्पूच्या पायावर शशांकचा पाय पडतो म्हणून अप्पू ओरडते आणि कोणाचा तरी फोन वाजतो आणि निनाद या सगळ्या भानगडीमध्ये नेत्राला पकडतो आणि सगळेच पॅनिक होऊन जातात. शशांक म्हणतो सोड सोड तिला निनाद, काही नको करूस. प्रेक्षकांनो, मी म्हटलं त्याप्रमाणे खरंच नेत्राचा बळी तर जाणार नाही ना, पण आता पुढच्या प्रोमोवरून असं काही वाटत तर नाहीये. शशांक म्हणजे इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय शशांक म्हणत असतो काय रे, एका स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा स्त्रीसाठी एवढा तिरस्कार करतोस. निनाद म्हणतो सगळ्यात आधी तुझाच बंदोबस्त करतो मी. आता अप्पू तिथे त्या देवीच्या मूर्तीजवळ आहे आणि तिने तिथला त्रिशूल घेतलाय आणि निनादवरती चिडतीये आणि म्हणतीये निनाद, तू स्त्रीची शक्ती ओळखली नाहीयेस. स्त्री ही लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा आहे. तुझ्यासारख्या राक्षसाला शिक्षा देण्यासाठी ती महिषासूर मर्दिनी सुद्धा होऊ शकते. आणि तिने लादबीत मारली आहे त्याला आणि आता त्याच्या छातीवर अशी त्रिशूल घेऊन उभी आहे. हे सगळं ड्रॅमॅटिकली बघायला खूप छान वाटलंय प्रेक्षकांनो. शेवटी मालिका आहे, मालिकेप्रमाणेच चालणार, पण ओरिजिनली असं काही होत नाही. असो, पण मागच्या वर्षी रॉनित होता आणि यावर्षी निनाद आहे. बेसिकली कन्सेप्ट छानच आहे, मस्त दाखवलाय भाग. कसा वाटला नक्की सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले अजून, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.